हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.12 फेस्टिवल्स. फेस्टिवल्स म्हणजेच काय? उत्सव. फेस्टिवल्स म्हणजेच काय? उत्सव किंवा सण. तर आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, तर कलर करण्यास सांगितलेलं आहे. पेज नंबर 38 वर कलर द पिक्चर्स अँड टॉक अबाउट द इंडिपेंडन्स डे. तर इथं पिक्चर कलर करण्यास सांगितलेलं आहे आणि इंडिपेंडन्स डे बद्दल बोलण्यास सांगितलेलं आहे. तर आपल्याला कधी भेटलेला आहे इंडिपेंडन्स? 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला इथं इंडिपेंडन्स भेटलेले आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला मुलांसोबत काय करायचं आहे? डिस्कस करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन अँड रीड. लिसन अँड रीड. लिसन म्हणजेच ऐका, रीड म्हणजेच वाचा. तर दिवाळी म्हणजेच काय? दिवाळी, जे आपण साजरा करतो. दसऱ्यानंतर जो सण येतो त्याला दिवाळी म्हणतात. तर दिवाळी हा सण आपण कसा साजरा करतो हे या आपल्याला स्टोरीमधून सांगण्यात येथे आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. इट इज दिवाळी. इट इज दिवाळी म्हणजे आज दिवाळी आहे. आज दिवाळी आहे. आयन गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. आयन नावाचा एक मुलगा आहे. तर तो काय आहे पहा. आयन गॉट अप. गॉट अप म्हणजेच काय? उठणे. गॉट अप म्हणजेच काय? उठणे. अर्ली म्हणजेच सकाळी. इन द मॉर्निंग सकाळी तो काय केलेला आहे? लवकर उठलेला आहे. आयन सकाळी उठला. ही टूक अभ्यंग स्नान विथ उठणे. ही टूक म्हणजेच घेणे किंवा करणे. अभ्यंग स्नान म्हणजे दिवाळीत जो आपण उठणे लावून किंवा तेल लावून जो अंघोळ करतो, जे आपल्याला स्नान घातले जाते तेल लावून उठणे लावून, त्याला अभ्यंग स्नान असे म्हणतात. काय म्हणतात? अभ्यंग स्नान असे म्हणतात. विथ उठणे. तर आयनने येथे उठणे लावून काय केलेला आहे? तो अभ्यंग स्नान म्हणजेच काय? आंघोळ तेथे केलेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ही वॉर न्यू क्लॉथ्स. ही वॉर न्यू क्लॉथ्स म्हणजेच त्याने म्हणजेच कोण? आयनने. वॉर म्हणजेच घातले. वॉर म्हणजेच काय? घातले. न्यू म्हणजेच नवीन. क्लॉथ्स म्हणजेच कपडे. त्याने नवीन कपडे घातले. आता आपण दिवाळीत नवीन कपडे घालतो ना, तसंच त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे? सकाळी लवकर उठला, उठणे लावून अभ्यंग स्नान केला आणि नवीन कपडे घातला. आफ्टर प्रेयरिंग he touched the feet of his elders and took their blessing. आफ्टर प्रेयरिंग म्हणजेच काय? प्रार्थना. देव आंघोळ केल्यानंतर नवीन कपडे घातल्यानंतर तो देवासमोर काय केला? हात जोडला आणि प्रार्थना केला. आफ्टर प्रेयरिंग म्हणजेच काय? देवाची पूजा केल्यानंतर, देवाची प्रार्थना केल्यानंतर ही टच म्हणजेच काय? पाया पडले. टच म्हणजेच काय? ही टच द फीट ऑफ हिज एल्डर. त्यांनी काय केले? सगळ्या घरातले सगळे जे मोठे आहेत, एल्डर्स म्हणजेच काय? सगळे मोठे माणसे जे आहेत, आई वडील आजी बहीण, या सगळ्यांचे त्यांनी काय केलेले आहेत? पाया इथे पडलेले आहेत. अँड टूक देअर ब्लेसिंग आणि आशीर्वाद सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. कोणी? आयनने. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑल द फॅमिली मेंबर्स हॅड द फराळ टुगेदर. तर सगळ्या कुटुंबांनी, ऑल द फॅमिली मेंबर्स म्हणजेच काय? घरातल्या सगळ्या सदस्यांनी, सगळ्यांनीच काय केलेलं आहे? मिळून तेथे फराळ केलेला आहे. फराळीत काय असतो? चिवडा, लाडू, कारंजा, सगळ्या वेगवेगळ्या जे आपण तळण करतो दिवाळीत, त्या सगळ्या गोष्टींना येथे फराळ असं म्हणलेलं आहे. इन द इव्हनिंग आयन हेल्प हिज सिस्टर टू लाईट द लॅम्प. इन द इव्हनिंग म्हणजेच काय? संध्याकाळी. इव्हनिंग म्हणजेच काय? संध्याकाळी. आयन हेल्प हिज सिस्टर. आयनने तिच्या बहिणीला मदत केलेली आहे. हेल्पड म्हणजेच काय? मदत केली. हेल्प म्हणजेच काय? मदत केली. टू लाईट द लॅम्प्स. लाईट द लॅम्प्स म्हणजेच काय? दिवे लावण्यासाठी आयनने तिच्या बहिणीला काय केलेली आहे? तर संध्याकाळी मदत केलेली आहे. दॅट आफ्टर दे हेल्प मदर टू मेक द रंगोली. दे म्हणजेच कोण? आयन आणि आयनची बहीण. आयन आणि आयनची बहीण दोघांनी मिळून येथे आईला रांगोळी काढण्यास काय केलेली आहे? मदत केलेली आहे. आयन्स फ्रेंड्स विजिटेड हिज हाऊस.
आयन्स फ्रेंड्स विजिटेड हिज हाऊस म्हणजेच आयनचे मित्र त्याच्या घरी त्याला भेटण्यासाठी आले. एव्हरीवन विश ईच अदर शुभ दीपावली. मग फ्रेंड्स आल्यानंतर ना सगळेजण एकमेकांना त्यांनी काय केलेले आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत. काय विश म्हणजेच काय, शुभेच्छा दिलेल्या आहेत. काय शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत पहा, शुभ दीपावली. काय म्हणलेलं आहे सगळ्यांनी एकमेकांना, शुभ दीपावली असे एकमेकांना तिथं त्यांनी शुभेच्छा दिलेले आहेत. दे एन्जॉयड द फराळ अँड हॅड अ वंडरफुल टाइम टुगेदर. त्यांनी सगळ्यांनी पुन्हा काय केलेलं आहे, फराळ खाल्लेला आहे, फराळाचा आनंद घेतलेला आहे. एन्जॉय म्हणजेच काय, आनंद घेणे. एन्जॉय म्हणजेच काय, आनंद घेणे. कशाचा आनंद घेतलेला आहे, त्यांनी सगळ्यांनी पुन्हा काय केलेलं आहे, फराळ खाल्लेलं आहे. अँड हॅड अ वंडरफुल टाइम टुगेदर. आणि सगळ्यांनी काय केलेलं आहे, खूप मज्जा केलेली आहे. तर अशा प्रकारे त्या लेसनचं इथे एक्सप्लेनेशन होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन, रीड अँड राईट. लिसन, रीड अँड राईट. दिवाळी. दिवाळी म्हणजेच काय, एक सण आहे. काय आहे, एक मोठा सण जे हिंदू संस्कृतीमध्ये साजरा केला जातो. लाईट म्हणजेच काय, प्रकाश. लाईट म्हणजेच काय, प्रकाश. उठणे हा काय आहे, नॉन इंग्लिश वर्ड आहे जो आपण अभ्यंग स्नानासाठी यूज करतो, त्याला उठणे असे म्हणतात. प्रेयर म्हणजेच प्रार्थना. ब्लेसिंग म्हणजेच काय, आशीर्वाद. लॅम्प म्हणजेच दिवे. लॅटर्न आकाश कंदील. रंगोली म्हणजेच काय, रांगोळी. अभ्यंग स्नान जे दिवाळीत तेल लावून आंघोळ केली जाते त्याला अभ्यंग स्नान असे म्हणतात. फराळ म्हणजेच काय, जे आपण दिवाळीमध्ये सगळं तळण करतो, चिवडा, लाडू, चकली, या सगळ्या गोष्टींना फराळ असे म्हणतात. दीपावली म्हणजेच काय, दिवे लावून जे सण साजरा केली जातो त्याला दीपावली असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तर खाली आपल्याला सेंटेन्स देण्यात आलेला आहे, तर फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करण्यास सांगितलेलं आहे फ्रॉम द पॅसेज ऑर फ्रॉम द लेसन मधून आपल्याला शोधून ते काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. आयन टच द फीट ऑफ हिज डॅश डॅश. आंघोळ केल्यानंतर कपडे नेसून प्रेयर केला, तो प्रार्थना केला आयननी. त्यानंतर त्यांनी काय केलेले आहे, सगळ्यांचे पाय पडलेले आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद तिथे घेतलेला आहे. तर आन्सर इज आयन टच द फीट ऑफ हिज एल्डर्स अँड टूक देअर ब्लेसिंग. आयन touched the feet of his elders and took their blessing. That after next one आहे आयन helped his sister to light the dash dash. तर इथं आयननं तिच्या बहिणीला कशासाठी मदत केली हो, तर दिवे लावण्यासाठी त्यांनी मदत केली. कशासाठी मदत केलेला होता आयननं, तर दिवे लावण्यासाठी मदत केला होता. तर आन्सर इज आयन हेल्प हिज सिस्टर टू लाईट द लॅम्प्स. आयन हेल्प हिज सिस्टर to light the lamps. That after next one आहे everyone wished to each other dash dash. सगळ्यांनी एकमेकांना कोणत्या शुभेच्छा दिल्या हो, तर काय म्हणलं, सगळ्यांनी एकमेकांना शुभ दीपावली म्हणलं. काय म्हणलं, एकमेकांना सगळ्यांनी कोणत्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे, तर शुभ दीपावली म्हणण्यात आलेला आहे. तर आन्सर आहे एव्हरीवन विश्ड ईच अदर शुभ दीपावली. एव्हरीवन विश्ड ईच अदर शुभ दीपावली. That after next one आहे paste a picture of a festival you celebrate and discuss about it. तर खाली आपल्याला स्पेस देण्यात आलेला आहे, बॉक्स देण्यात आलेला आहे, तिथं पिक्चर ड्रॉ तरी करायचा आहे किंवा पेस्ट तरी करायचा आहे, स्टिक तरी करायचा आहे, जो तुम्ही फेस्टिवल सेलिब्रेट करता आणि त्या फेस्टिवल बद्दल इथं डिस्कस करण्यास सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2.12 फेस्टिवल हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.